अहिल्यानगर जिल्ह्यात पांढऱ्या दुधाचा काळा धंदा 2 महिन्यांपूर्वी उजेडात आला। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून बनावट दूध तयार करणारे रॅकेटचा पर्दाफाश केला। पॅराफिन व केमिकलसह घातक क्रीमचा वापर करून हे बनावट दूध तयार केले जात होते। थेट एका शेतकऱ्याच्या गोठ्यावरच पोलिसांनी लाईव्ह पंचनामा केला। त्यानंतर एकच खळबळ उडाली। पोलिसांनी या शेतकऱ्यासह त्याला क्रीमचा पुरवठा करणाऱ्या शेख बंधूंना अटक केली। त्यानंतर तपासात तब्बल 31 जणांना संशयित आरोपी करण्यात आले। आता याच बनावट दूध प्रकरणात राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका गोठ्यात पोलिसांनी पुन्हा तपास केला। काहींनी या सगळ्या प्रकाराला भेसळ जिहाद हे नाव दिल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले। नेमकं काय आहे हा भेसळ जिहाद व पोलिसांनी नेमकं काय केलंय हेच आपण आज व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं। अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये भेसळयुक्त दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिक्स केलं जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली। या भेसळीची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस फकराबाद येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर पोहोचले। तेथे पोलिसांनी दोघांना जेरबंद केले। शेतकरी रामदास उबाळे याने समीर शेख, अफ्ताब शेख या व्यापाऱ्यांकडून हे दूध तयार करण्याचं प्रशिक्षण व साहित्य घेतल्याचं तपासात आलं। तब्बल 1200 लिटर लिक्विड पॅराफिन हे रसायन आणि आणखी काही रासायनिक पदार्थ त्यावेळी जप्त करण्यात आले। आता हे शेख बंधू कोण ही माहिती त्याहून धक्कादायक आहे। बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रीम पुरवठा हा समीर शेख करत होता। आता हा समीर मूळचा देवळाली प्रवराचा। त्याचे सख्खे भाऊ शाकीर शेख व सद्दाम शेख हे तिघे मिळून हे सगळे रॅकेट चालवत होते। आता या शेख बंधूंची क्राईम हिस्ट्री त्याहून खतरनाक आहे। काही वर्षांपूर्वी श्रीगोंदा पोलिसांनी दुधात पॅराफिन व वे पावडर मिसळून दुधाची भेसळ करणारे रॅकेट उघड केले होते। मात्र त्यावेळी भेसळीचे दूध तयार केले जात नव्हते। फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना व डेअरी चालकांना पॅराफिन व वे पावडर पुरवठा करून दुधाची गुणवत्ता वाढवली जात होती। याच गुन्ह्यात त्यावेळी समीर शेख हा आरोपी होता। त्याला अटकही झाली होती, परंतु काही दिवसांनी तो जामिनीवर बाहेर आला। बाहेर आल्यावर त्याने यापेक्षा खतरनाक प्लॅन करण्याचं ठरवलं। समीर कमरुद्दीन शेख याने त्याचे सख्खे भाऊ शाकीर व सद्दाम यांना सोबत घेत थेट बनावट दूध तयार करण्याचा फॉर्म्युला शोधून काढला। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका गोडाऊन भाड्याने घेऊन पॅराफिन, 9.5 केमिकल, मिल्क क्रीम व पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून एक घातक क्रीम तयार केली। या 1 लिटर क्रीम पासून सुमारे 20 लिटर दूध तयार करण्याचा धंदा त्यांनी मांडला। आता 1 लिटर क्रीम पासून जर 20 लिटर बनावट दूध तयार होत असेल तर हा अगदी फायद्याचा धंदा होता। गंदा था लेकिन धंदा था या म्हणीप्रमाणे त्यांनी हा प्लॅन काही शेतकरी व डेअरी चालकांना समजावून सांगितला। बनावट दूध डेअरीमध्ये गेल्यानंतर त्याची फॅट व डिग्री व्यवस्थित येत असल्याने अनेकांनी शेख बंधूंकडून ही घातक क्रीम घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर नगर जिल्ह्यात हजारो लिटर बनावट दूध तयार होऊ लागले। हे दूध खऱ्या दुधात मिक्स करून ते विक्री होऊ लागले। आता या घातक क्रीमच्या जाळ्यात राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यातील काही महाभाग ओढले गेले। शेख बंधूंनी अगदी परफेक्ट साखळी तयार केली। शिवाय नाशिक व बीड जिल्ह्यापर्यंत हा धंदा वाढवला। देवळाली प्रवरा येथील गोडाऊनमध्ये दर 2 महिन्यांना नवीन मशीन येऊ लागली। त्यातून पूर्वी होणारे काही हजार लिटरची बनावट क्रीम काही लाख लिटर पर्यंत पोहोचली। संपूर्ण शेख कुटुंबच या धंद्यात असल्याने त्यांची कुणकुण कुणालाही लागली नाही। शेख बंधूंच्या आमिषाने काही दूध डेअरी चालक व काही दूध धंदा करणारे मोठे शेतकरी या बनावट दूध धंद्यात उतरले। अखेर फकराबाद येथील छाप्यात समीर शेख जेरबंद झाल्यानंतर एक साखळी उघड होऊ लागली। एलसीबीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेख बंधूंचे बँक स्टेटमेंट मिळवले। त्यानंतर ही घातक क्रीम कोणी खरेदी केली व कुठपर्यंत गेली होती हे उघड झाले। या तपासात तब्बल 31 संशयितांना अटक करण्यात आली आहे। काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकाराला भेसळ जिहाद हे नाव दिल्यानंतर महाराष्ट्रभर याची चर्चा झाली। थेट विधानसभेतही हे प्रकरण गाजले। या क्रीमच्या दुधापासून अनेक गंभीर आजार होत असल्याचं निदान डॉक्टरांनी केल्यावर हे प्रकरण किती गंभीर होतं याच्या चर्चा सुरू झाल्या। दरम्यान अटक केलेले काही डेअरी चालक व गब्बर शेतकरी हे काही नेत्यांच्या जवळचे असल्याने हे प्रकरण एलसीबी खोलपर्यंत सोडवेल का हा प्रश्नही काहींनी उपस्थित केला। आता याच प्रकरणातील संतोष धसाळ या आरोपीला पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी त्यांच्या तांदूळवाडी येथील घरी मंगळवारी आणले। त्याच्याकडे काम करणाऱ्या आरडगाव येथील कामगारालाही ताब्यात घेण्यात आले। मंगळवारच्या या तपासानंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे। मित्रांनो, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.